नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 1.5 वर्ष वयाच्या मुलीसाठी पैठणी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। अशा पद्धतीचा फ्रॉक जो आहे आपण इथे बनवलेला आहे। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर एक ड्रेस बनवून जो साडीतलं फॅब्रिक उरलं होतं त्यातून मी हा ड्रेस जो आहे बनवत आहे। खूप थोडंसं फॅब्रिक होतं पण त्यातनं खूप छान असा ड्रेस आपण बनवला। तर साधारण हे पहा, इथे 4 फोल्डमध्ये फॅब्रिक करून घेतलेला आहे मी फ्रॉकसाठी। आधी टॉप पार्टची आपण कटिंग करणार आहोत। साधारण 9 ते 9.5 इंच उंचीचं फॅब्रिक मी 4 फोल्ड करून घेतलं। अशा पद्धतीने 4.5 इंचावरती मी शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर 4.5 इंच अशा पद्धतीने आर्महोलसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे आपण। इथे चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमच्या मुलीची जी पण चेस्ट राउंड आहे त्याला भागिले 4 करून घ्या। त्यानंतर वेस्टसाठी मी 5 इंचावरती मार्किंग केलं प्लस 2 इंच मार्जिन। दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते व्यवस्थित कनेक्ट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे। आता इथे गळारुंदी घ्यायची तर साधारण मी या साइजमध्ये 2 ते 2.25 इंच 2च इंच घेतली तरी चालेल। 3.5 इंच गळा खोली घेतली, 2.5 इंच 2 इंच जी आहे गळारुंदी घेतलेली आहे आणि इथे बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घेतला। हे पहा, 3.5 इंच घेतलेला आहे पुढचा गळा आणि 2.5 ते 3 इंच तुम्ही मागचा गळा घ्यायचा, चौकोन आखून घ्यायचा आहे। फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच आणि बॅक आर्महोलसाठी मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग केलं। सेंटर करून घेतला आणि अशा पद्धतीने कर्व स्केल जे आहे ते आपल्याला या बॉक्समध्ये फक्त फिक्स करायचे आणि मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। दाखवल्याप्रमाणे दोन्ही मुंड्यांचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा। साधारण अस्तर जे आहे तुम्हाला या फ्रॉकमध्ये 1.5 मीटर अस्तर जे आहे ते लागणार आहे, 1 ते 1.5 मीटर। आता केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करायची। सुरुवातीला आता आपण इथे आर्महोल पार्ट जो आहे तो कटिंग करून घेणार आहोत आणि दोन्ही पार्ट सेपरेट करून त्यानंतर आपण दोन्ही गळ्यांची मार्किंग करून सेपरेट करून घेणार आहोत। पुढच्या गळ्यासाठी पान आकार देऊन घेतलेला आहे आणि मागच्या गळ्यासाठी इथे गोलाकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आवडीचा गळ्याचा आकार जो आहे तो देऊन घेऊ शकता। दोन्ही पार्ट्सची कटिंग करून घेतली। आता जे मेन फॅब्रिक होतं, खूप मी जसं सांगितलं तसं खूप थोडासा फॅब्रिक होतं, पदराचा जो भाग आहे तो आहे 4 फोल्डमध्ये ठेवला आणि त्यावरती बॅक पार्ट ठेवून मी मार्किंग करून घेतली आणि दोन्ही पार्ट्स जे आहेत मेन फॅब्रिकचे कट करून घेतले। आता बॉटमसाठीचं जे फॅब्रिक आहे ते पहा, तर साधारण हे पहा किती इंच उंची आहे याची, साधारण 16 इंच उंचीचं हे फॅब्रिक आहे आणि त्यानंतर आपल्या फ्रॉकची टोटल उंची जी आहे ते 23 ते 24 इंच तयार होते। त्यानंतर रुंदीला हे फॅब्रिक जे आहे ते साधारण 30 इंच रुंदीचं फॅब्रिक आहे आणि ते डबल फोल्डमध्ये होतं। त्याचबरोबर अस्तर जे आहे त्याची उंची हे पहा, अस्तरची उंची इथून आपण साधारण 14 इंच अस्तरची उंची घेतलेली आहे। अस्तर डबल फोल्डमध्ये आहे आणि जेवढी रुंदी आपण मेन फॅब्रिकची घेतली तेवढीच आपण अस्तरची घेतलेली आहे। मेन फॅब्रिक खाली ठेवलं, त्यावरती फ्रंट पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि फ्रंट पार्ट आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा। त्यानंतर व्यवस्थित असं पिनने हा पार्ट जो आहे आपल्याला सिक्युअर करून घ्यायचा आहे। या फ्रॉकच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चेन कशी लावायची हे देखील दाखवणार आहे। तर हे पहा, पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर गळ्याच्या भोवती अशा पद्धतीने व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता की मेन फॅब्रिक जो आहे त्याची मी इथे कटिंग केलेली नाही आहे गळ्याची, तर ती अशा पद्धतीने गळ्याचा जो भाग आहे कट करून घ्यायचा। आर्महोल पार्ट पण मी ते स्टिच करून घेतला। त्यानंतर हे फॅब्रिक सरळ करून घेतलेलं आहे। आता या फॅब्रिकला तुम्ही टॉप स्टिचेस पण करून घेऊ शकता। सेम याच पद्धतीने मी बॅक पार्ट रेडी केला। बॅक पार्टला स्टिच करून सरळ करून घेतलं, त्यानंतर सेंटरपासून मी कट करून घेतलेला आहे कारण आपल्याला इथे झिप लावायची आहे। झिपसाठी कॉटनची स्ट्रीप घेतली, ती पण सेंटरच्या बाजूने कट करून घेतली। त्यानंतर ही जी कॉटनची स्ट्रीप आहे ती आपल्याला मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने शिवून घ्यायची। त्यानंतर आतल्या बाजूला ही स्ट्रीप आपल्याला फोल्ड करून घ्यायची। दाखवल्याप्रमाणे दोन्ही स्ट्रीप मी लावून घेतल्या। झिपला मार्किंग करून घेतलेलं आहे पेननी। जिथपर्यंत तुम्हाला झिप लावायची आहे तिथपर्यंत पेननी मार्किंग करायचं। आता इथे जो रेग्युलर दाब आहे त्यानेच मी इथे झिप जी आहे ती लावत आहे आणि डाव्या बाजूची जी झिप आहे ती आपल्याला फेस टू फेस लावायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने। त्यानंतर उजव्या साईडचा जो पार्ट आहे तो आपल्याला असा जर लावला तर झिप ओपन दिसते, तो आपल्याला तो ओव्हरलॅप करून लावायचा आहे।
तर साधारण अर्धा इंचापेक्षा पण कमी अंतर घेऊन आतल्या बाजूने आपल्याला ही झिप जी आहे ती ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। आता हा जो खालचा स्टीलचा पार्ट असतो झिपचा तो ओपन करून घ्यायचा आणि वरच्या बाजूने 1 इंचावरती असा आपल्याला तो लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा, जेणेकरून झिप लॉक होते आपली व्यवस्थित। त्यानंतर आता बॉटमचं फॅब्रिक घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक, ते आपल्याला अशा पद्धतीने प्लेट्स घेऊन अटॅच करायचं आहे टॉप पार्टमध्ये। प्लेट्सचं डायरेक्शन सर्व एका बाजूने राहील। फ्रंट पार्ट घेतलेला आहे, त्यामध्ये देखील आपल्याला हे फॅब्रिक व्यवस्थित प्लेट्स घेऊन सिक्युअर करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने टॉप आणि बॉटम पार्ट अटॅच केल्यानंतर अस्तर लावून घ्यायचा आहे। अस्तर आपण अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि अस्तर देखील प्लेट्स घेऊन शिवून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी इथे बेल्ट्स देखील शिवून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता बेल्ट लावून घेतलेले आहेत आणि लटकनसाठी नॉट अटॅच केलेली आहे। सेम असा जो आहे दुसरा पार्ट मी इथे तयार केलेला आहे। आता शोल्डर फिटिंग करून फ्रॉकला साइडने फिटिंग करून घ्यायची। तर मैत्रिणींनो, सुंदर असा फ्रॉक जो आहे आपला इथे तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। त्याचबरोबर चेन कशी लावायची हा देखील व्हिडिओ मी यामध्ये शेअर केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।